हॅलो फ्रेंड्स, क्लास 6 मॅथ्समधला जीसीडी आणि एलसीएम हा जो 5वा टॉपिक आहे त्याच्यावर आधारित एक्सरसाइज 5 त्यातले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहू. फर्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट ऑप्शन. फर्स्ट वन, व्हॉट इज द स्मॉलेस्ट प्राइम फॅक्टर ऑफ द नंबर 75. आता प्राइम फॅक्टर पाहिजे आणि तो स्मॉलेस्ट पाहिजे, म्हणजे तो प्राइम नंबर पण असला पाहिजे आणि स्मॉलेस्ट पण असला पाहिजे. आपल्याला पटकन असं वाटेल की 1 हा याचा फॅक्टर असेल, कारण स्मॉलेस्ट फॅक्टर 1 असतो कुठल्याही संख्येचा. पण इथं प्राइम फॅक्टर विचारले, 1 हा काही प्राइम नंबर नाही, त्यामुळे हे काही आपलं उत्तर असू शकत नाही. मग त्याच्यानंतर येणारी संख्या कुठली, तर 3. सो 3 इज द प्राइम फॅक्टर ऑफ 75, कारण 75 ला 3 न भाग जातोय, 25 त्रिक 75, आणि तो प्राइम नंबर सुद्धा आहे. सो द करेक्ट आन्सर इज 3, ऑप्शन बी. नेक्स्ट इज व्हॉट इज द लिस्ट कॉमन डिव्हायझर ऑफ द नंबर 17 अँड 18. 17 आणि 18 याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय नाही, म्हणजे कुठल्याही एका समान संख्येने या दोन्ही संख्येला भाग जात नाही, त्यामुळे तिथं त्या दोन्ही संख्येला फक्त एकच भाग जाईल, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, स्टेट ट्रू और फॉल्स. फर्स्ट स्टेटमेंट इज एव्हरी प्राइम नंबर हॅज ओनली 2 फॅक्टर्स. इट्स करेक्ट. एव्हरी प्राइम नंबर हॅज ओनली 2 फॅक्टर्स, दॅट्स द नंबर इटसेल्फ अँड 1. म्हणजे कुठलाही प्राइम नंबर घेतला, समजा 2, तर त्याचे दोनच फॅक्टर्स आहेत, 2 into 1, तो नंबर स्वतः आणि 1. सो दिस इज ट्रू स्टेटमेंट, त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट हे ट्रू असेल. सेकंड इज द प्रोडक्ट ऑफ 2 प्राइम नंबर्स इज ऑलवेज अ प्राइम नंबर. दिस स्टेटमेंट इज फॉल्स, कारण कुठलेही दोन नंबर जे प्राइम नंबर्स आहेत त्यांचा प्रोडक्ट प्राइम असेलच असं नाही. फॉर एक्झाम्पल 2 into 3, तर हे दोन्ही प्राइम नंबर्स आहेत, पण त्यांचा गुणाकार 6 हा मात्र प्राइम नाही. याचा अर्थ दुसरं जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे. थर्ड स्टेटमेंट इज जीसीडी इज अ डिव्हायझर ऑफ एलसीएम. एलसीएम इज द लिस्ट कॉमन मल्टिपल. जीसीडी पेक्षा एलसीएम हा नेहमी मोठा असतो, आणि तो जीसीडी त्या एलसीएमचा डिव्हायझरच असतो. म्हणजे कुठल्याही दोन संख्यांच्या जीसीडीनं त्याच दोन संख्यांच्या एलसीएमला भाग जातो, कारण एलसीएम म्हणजेच त्या दोन संख्यांच्या पटीमधल्या त्या संख्या आहेत, त्यामुळे त्यांच्या जीसीडीने त्याला भाग जाणारच. सो दिस इज ट्रू स्टेटमेंट. And the last statement is LCM is greater than the given number or equal to the smallest number between those numbers. LCM हा कुठल्याही दिलेल्या दोन संख्यांच्या पेक्षा मोठाच असतो. हे स्टेटमेंट बरोबर आहे, पण तो त्याच्या स्मॉलेस्ट नंबरच्या बरोबर असतो हे मात्र चुकीचं आहे. कारण एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल. याचा अर्थ अशी लहानात लहान संख्या जी दोन्ही संख्यांच्या पाड्यामध्ये असेल. त्यामुळं एलसीएम हा त्यामधला स्मॉलर नंबर याच्या इतका नसून ग्रेटर नंबर इतका असतो. त्यामुळे दुसरा जो भाग आहे त्याच्यामधला तो चुकीचा आहे. सो धिस स्टेटमेंट इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्रेस द नंबर ॲज अ प्रोडक्ट ऑफ प्राइम फॅक्टर्स. त्यातला पहिला आहे 91. आता 91 हा नंबर दोन प्राइम नंबर्सच्या प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये लिहिता येतो, ते म्हणजे 13 into 7, 13 7 91. आणि हे दोन्ही जे नंबर्स आहेत ते प्राइम नंबर्स आहेत, त्यामुळे 91 इट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज द प्रोडक्ट ऑफ 13 and 7 विच आर बोथ प्राइम. दुसरा नंबर आहे 160. आता या 160 चे मात्र आपल्याला फॅक्टर्स पाडावे लागतील. समजा या उभ्या पद्धतीने आपण याचे फॅक्टर्स पाडत गेलो तर सर्वात अगोदर त्याला 2 न भाग जाईल, बिकॉज 2 इज द स्मॉलेस्ट प्राइम नंबर, त्यामुळे तिथून सुरुवात करायची. 2 16 0, पुन्हा 2 न भाग जाईल, 2 8 पुन्हा 0, पुन्हा 2 याला भाग जाईल, 20 चा भाग लागेल, पुन्हा 2 न भाग जाईल 10 चा, पुन्हा 2 न भाग जाईल 2 5 10, आणि 5 ला फक्त 5 नच भाग जातो, 5 1 5. म्हणजेच 160 हेच आपण असं लिहू शकतो, 5 वेळा 2 घेतले, 2 into 2 into 2 into 2 into 2, आणि एकदा 5. या सर्वांचा गुणाकार म्हणजे 160. तर हे जे सगळे नंबर्स आहेत 2 2 2 2 2 and 5, these are all prime numbers. त्यामुळे हे झाले याचे प्राइम फॅक्टर्स. and the third number is 81. so 89 is itself a prime number, त्यामुळे तो प्राइम फॅक्टरच्या प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये आपण असा लिहू शकतो 89 into 1. तर या पद्धतीनं 89 हा नंबर प्राइम फॅक्टर्सच्या प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड द जीसीडी ऑफ द फॉलोइंग नंबर्स. फर्स्ट इज 21 and 42. आता या दोन्हीचे पण फॅक्टर्स पडूया. 21 42 हॉरिझॉन्टली लिहून घेऊ. आता अशी संख्या कोणती, कॉमन संख्या कोणती ज्या संख्येने या दोन्हीला भाग जाईल, तर ती 21 आहे. 21 1 21, 21 2 42. इथं भागाकार संपला, कारण 1 आणि 2 ला इतर कुठल्याही संख्येनं भाग जात नाही. मग आता यांचं जीसीडी काढायचं म्हणजेच काय, तर ही संख्या 21. सो द जीसीडी ऑफ 21 and 42 इज 21. सेकंड पेअर इज 17 and 9.
तर ज्यावेळेला अशा दोन संख्या आपल्याला दिलेल्या असतात त्याच्यामध्ये एक प्राईम नंबर आहे, तर त्यावेळेला त्या दोन्हीचा जीसीडी हा 1च असतो. त्यामुळे त्याचे फॅक्टर्स पाडण्याची सुद्धा गरज नाही. जीसीडी ऑफ these two numbers is 1. And the third question is 120, 180 and 240. आता या तिन्हींचा आपल्याला जीसीडी काढायचा आहे. मग हे तिन्ही पहिल्यांदा हॉरिझॉन्टली लिहून घेऊया. 120, 180, 240. सगळ्यात अगोदर ह्याला 10 भाग जाईल, कारण सगळ्या संख्यांच्या युनिट प्लेसला 0 आहे. 120ला 10 भाग घालवलं तर 12चा भाग जाईल, इथं 18चा भाग जाईल आणि इथं 24चा. आता या तिन्ही संख्यांना 3 भाग जाईल. 3 चौक 12, 3 चौक 18, 3 8 24. पुन्हा यांना 2 भाग जाईल. 2 दुनी 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8. आता ह्या ज्या 3 संख्या आहेत 2, 3, 4 यांना इतर कुठल्याही कॉमन संख्येने भाग जात नाही. आपल्याला अशी संख्या पाहिजे ज्या संख्येने या तिन्हीला भाग जाईल तरच आपण जीसीडी काढू शकतो. आता यामधल्या 2 आणि 4ला 2 भाग जातोय म्हणून इथं 2 भाग घालवायचा नाही, कारण आपल्याला जीसीडी काढतोय आपण. त्यामुळं अशी संख्या शोधायची ज्या संख्येने या तिन्हीलाही भाग जाईल. त्यामुळे अशा कुठल्या संख्या नाहीत. त्यामुळे आता ह्या ज्या संख्या उरल्या त्या सर्वांचा घ्यायचा गुणाकार, म्हणजेच तो असेल जीसीडी ऑफ 120, 180 अँड 240. मग 10 × 3 × 2 नाहीतर 30 गुणिले 2 60. त्यामुळे या सर्वांचा जीसीडी येईल 60. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड एलसीएम ऑफ. फर्स्ट इज 11 अँड 16. आता इथं पुन्हा एकदा 11 हा प्राईम नंबर आहे. आता जर आपल्याला दोन संख्यांचा एलसीएम काढायचा असेल ज्यामध्ये एक नंबर जो आहे तो प्राईम नंबर असेल, तर त्यांचा एलसीएम म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो. म्हणजे 11 आणि 17चा सरळ गुणाकार करायचा, 176 येईल. फक्त हा नियम तेव्हाच वापरायचा जर ज्या दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत त्यापैकी एक नंबर प्राईम नंबर असेल, तरच या पद्धतीने आपण यांचा एलसीएम काढू शकतो. अदरवाईज वी हॅव टू फाइंड द फॅक्टर्स अँड देन वी कॅन फाइंड देअर एलसीएम. तर दुसरा 7 अँड 49. आता एलसीएम काढण्यासाठी यांचा पहिल्यांदा हे हॉरिझॉन्टली लिहून घेऊया. तर अशी कॉमन संख्या 7 आहे ज्या संख्येने या दोन्हीला भाग जाईल. 7 एके 7, 7 7 49. आता इथं फक्त 7 शिल्लक राहतात. पुन्हा 7 भाग घालवायचा. 1ला काही 7 भाग जात नाही, तसंच लिहूया आणि 7 एके 7. म्हणजे इथं आपला भागाकार संपला. हे जे दोन फॅक्टर्स आहेत त्यांचा घ्यायचा गुणाकार, म्हणजेच आपला एलसीएम. सो 7 × 7 that's 49. So the LCM of 7 and 49 is 49. आणि तिसरा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 3 नंबर्स दिलेत, 16, 48 and 6. यांचा एलसीएम काढायला पहिल्यांदा हे तिन्ही संख्या लिहून घेऊया हॉरिझॉन्टली. या सर्व संख्यांना पहिल्यांदा 2 भाग जाईल. 2 त्रिक 16, 2 दुनी 4, 2 चौक 8, 2 त्रिक 6. आता यामधल्या 3 आणि 24ला 3 भाग जातोय. मग 3 8ला काही भाग जात नाही, 8 तसंच लिहून घेऊया. 24ला भाग जाईल 3 8 24, 3 एके 3. आता यामध्ये पुन्हा 8 8 या संख्या आहेत, या संख्यांना 8 भाग जाईल. डायरेक्टली 8 भाग घालू. 8 एके 8, 8 एके 8. इथं 1 1 1 शिल्लक राहिले. आता ह्या ज्या सर्व संख्या आहेत त्यांचा गुणाकार घ्यायचा, म्हणजेच या 3 संख्यांचा तो होईल एलसीएम. इट इज 2 × 3 × 8. मग 3 दुने 6, 6 8 48. सो एलसीएम ऑफ 16, 48 and 6 is 48. Next question, the product of two numbers is 120. If their LCM is 60, then what is their GCD? इथं आपल्याला LCM GCD यांच्यामधलं रिलेशन वापरायचं आहे. सो LCM into GCD of any two numbers is equal to product of these two numbers. तर हा फॉर्म्युला आपण इथं वापरू शकतो. मग आता या प्रश्नामध्ये आपल्याला प्रोडक्ट दिलेला आहे 120, तो इथं ठेवूया. एलसीएम पण दिलाय 60, तो इथं ठेवू आणि जीसीडी आहे तसंच. मग आता आपल्याला जीसीडी काढायचा आहे म्हणून हे 60 राईट हँड साईडला घेऊया, डिनॉमिनेटरला जातील. 0ला 0 इथं निघून जाईल. 6 एके 6, 6 दुने 12. सो जीसीडी इज 2. नेक्स्ट क्वेश्चन, द जीसीडी ऑफ अ नंबर अँड 16 is 4. Their LCM is 48. What is that number? जीसीडी ऑफ अ नंबर अँड 16 म्हणजे तिथं नंबरच्या जागी आणखी एक नंबर आहे कुठला तरी, तो नंबर आणि 16 यांचा जीसीडी 4 दिलाय. मग त्या नंबरला आपण नंबर असंच म्हणूया किंवा नंबर 1 म्हणू, आणि दुसरा जो आहे त्याला म्हणू नंबर 2.
मग या दोन नंबर्सचा प्रोडक्ट म्हणजेच काय, त्या दोन्हींचा LCM आणि GCD यांचा प्रोडक्ट. मग नंबर 1 समजा आपल्याला काढायचा आहे, तर नंबर 1 तसंच ठेवूया आणि नंबर 2 16 दिलाय तो इथे लिहू. इज इक्वल टू LCM इज 48 आणि या दोन्हींचा GCD दिलाय 4. आता नंबर 1 काढायला डाव्या बाजूला नंबर 1 तसंच ठेवूया. इज इक्वल टू 16 जे आहेत ते गुणाकार स्वरूपात आहेत, ते जर आपण उजव्या बाजूला घेतले तर छेदात जातील. 16 एके 16, 16 त्रिका 48, 4 गुणिले 3 12. त्यामुळे तो दुसरा जो नंबर आहे तो असणार 12. नेक्स्ट क्वेश्चन, अ कार्पेंटर हॅज 2 wooden strips. The length of one strip is 54 inches and the length of the other strip is 72 inches. He wants to cut both the strips into equal length so that no wooden strip is left over. What is the maximum length of the strips that he can cut? मॅक्झिमम हा शब्द आलाय, जिथं जिथं मॅक्झिमम हा शब्द येईल तिथं तिथं आपल्याला काढायचा असतो GCD. GCD कोणाचा काढायचा, तर 54 आणि 72चा, कारण त्याच्याकडे दोन स्ट्रिप्स आहेत ज्यांची लेंथ 54 आणि 72 इंचेस आहेत. त्याला समान भाग अशा पद्धतीने करायचे आहेत की मॅक्झिमम लेंथ मिळायला पाहिजे. म्हणजे या दोन संख्यांचा GCD आपण काढू, तर GCD ऑफ 54 अँड 72 हा जो काही GCD मिळेल ते आपलं उत्तर असणार आहे. 54 आणि 72 या पद्धतीने आपण लिहून घेऊ. या दोन्ही संख्यांना पहिल्यांदा 9 न भाग जाईल. 9 चौक 54, 9 आठे 72, पुन्हा 2 न भाग जाईल. 2 त्रिक 6, 2 चौक 8. आता याच्या पुढे आपण काही भाग घालवू शकत नाही. मग ह्या दोन्ही संख्यांचा GCD काढायचा म्हणजेच हे जे कॉमन एलिमेंट्स आहेत त्यांचा करायचा गुणाकार. 9 गुणिले 2 दॅट इज इक्वल टू 18. सो दिस इज द आन्सर. GCD ऑफ 54 अँड 72 इज 18. म्हणजेच त्या स्ट्रिपची मॅक्झिमम लेंथ असणार आहे 18 inches. Next question. Samip has 84 mangoes and 105 apples. He wants to place these fruits in boxes so that each box has the same number of fruits and each box contains only one type of fruit. Then the first question is, what is the maximum number of fruits he should put in a box? पुन्हा एकदा मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रुट्स असं विचारलंय, म्हणजे इथं काढायचा आहे GCD. कुणाचा GCD, तर 84 आणि 105चा, कारण 84 मँगोज आहेत आणि 105 ॲपल्स आहेत. प्रश्न असा विचारलाय की मॅक्झिमम किती फळं एका बॉक्समध्ये घालावे लागतील, तर त्याच्यासाठी आपल्याला त्या दोन्हीचा काढायचा आहे GCD. आणि इथं कंडिशन अशी दिली की एका बॉक्समध्ये एकाच प्रकारची फळं घालायची. मग या दोन्हीचा पहिला GCD काढूया. सो GCD ऑफ 84 अँड 105. मग त्याच्यासाठी हे 84 आणि 105 इथं बाजूला लिहून घेऊ. या दोन्ही संख्यांना पहिल्यांदा 7 न भाग जाईल. 7 एके 7, 1 शिल्लक राहील, 14 होतील. 7 दुने 14. इथे 7 एके 7, 3 शिल्लक राहील, 35 होतील. 7 35. या दोन्ही संख्यांना पुन्हा 3 न भाग जाईल. 3 चौक 12 आणि 3 5 15. आता या दोन संख्यांना कुठल्याही कॉमन संख्येनं भाग जात नाही. हे आपले कॉमन फॅक्टर्स, यांचा गुणाकार म्हणजेच या दोन्हींचा GCD. सो 7 इंटू 3 21. त्यामुळं या एका बॉक्समध्ये मॅक्झिमम 21 फ्रुट्स आपल्याला ठेवता येतील. सो द आन्सर इज ही शुड पुट मॅक्झिमम 21 फ्रुट्स इन अ बॉक्स. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता दुसरा प्रश्न असा आहे, हाऊ मेनी बॉक्सेस ही नीड टू स्टोअर द फ्रुट्स. आता इथं एकूण फळांची संख्या आपल्याला काढावी लागेल. म्हणजे 84 मँगोज आहेत आणि 105 ॲपल्स आहेत. या दोन्हीची जर बेरीज केली तर उत्तर येईल 189. तर एका बॉक्समध्ये 21 फळं जास्तीत जास्त बसू शकतात असं आपण काढले. मग 189 फ्रुट्स ठेवायला किती बॉक्सेस लागतील हे कसं काढायचं, तर त्याच्यासाठी 109ला 21 न भागायचं, कारण एका बॉक्समध्ये जास्तीत जास्त 21 फळं बसू शकतात. आणि हे केल्यानंतर आपल्याला मिळेल नंबर ऑफ बॉक्सेस. आता 21 न जर 189ला भाग घालवला तर सरळ 9चा भाग जाईल. सो 9 डिवायडेड बाय 1 म्हणजेच 9. याचा अर्थ, सो द आन्सर इज नीड 9 such boxes to store the fruits.